नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमचा साईड बिझनेस। हे आहेत माझे हस्बंड मिस्टर नागेश मोरे। आमचा साईड बिझनेस म्हणजे मोरे बंधू मसाले दूध। तर आता आम्ही कढई ठेवत आहोत। कढईला पहिल्यांदा तूप लावून घ्यायचे, कारण की दूध आपले चिटकत नाही कढईला आणि लवकर करपतही नाही, म्हणून स्वच्छ क्लीन करून पहिला तूप लावून घेणे। हे आहे आपले 30 लिटर दूध। दूध हळूहळू उचलून हळूहळू कढईमध्ये टाकावे, कसं मग बाकी कुठे सांडत नाही। हळू सावकाशपणे टाकावे। मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि शेअर करा। थँक्यू। हे झाले आपले 30 लिटर दूध कढईत टाकू। कढईला बरोबर मध्यभागी आणून ठेवावे, कसं दूध साईडला इथे कुठे सांडू शकत नाही। आता आपला गॅस चालू केला। दूध पूर्णपणे टाकल्याशिवाय गॅस चालू नाही करायचा। पहिला दूध तापस्तवर आपण देवपूजा करून घेऊ। गणपती बाप्पा मोरया। लक्ष दे बाबा सगळ्यांकडे। वाव, छान वास येतोय ना चंदनाचा आणि गुलाबाचा। दूध मग आपण हलवून घेऊया। खूप वेळ झाला आपण दूध गरम होऊन गेलेलं आहे, तर चम्मच घ्यायचा मोठा आणि चमच्याने हलवून घ्यायचा आणि दूध कंटिन्यू हलवत राहायचे। कंटिन्यू वर खाली दूध करून टाकायचे, कारण की कसं कढईला ते चिटकत नाही आणि आपली मलाई मलाई तयार व्हायला चालू होऊन जाते। हे बघा, आपली मलाई किती छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान प्रकारे आता आपली मलाई दिसत आहे। दिसले? वाव, हे ॲड केला आपण आपला मोरेबंधू मसाला। हे तुम्ही घरीही करू शकतात। घरी आपण 1 किंवा 2 लिटर दूध घेऊन यायचं आणि मसाला टाकायचा। घरगुतीमध्ये छान होतं हे। 30 लिटर दुधाचं ते करणाऱ्यालाच माहीत आहे। आपला बिझनेस छान चालतो। तुम्ही पण येऊन बघू शकता केशवनगर मांजरी झेड कॉर्नरला। हा आपला धंदा सीझन वाईज असतो। हे गेले बदाम। वाव, वाव, तर तुम्हाला आवडतं का मित्रांनो? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही। दूध परत एकदा आपण हलवून घेऊया। वाव, एवढं दूध आम्ही रात्रीचे 12:30 पावणे 1 झालेलं आहे। आमचं दूध विकायचं अजून चालू आहे। कस्टमर थांबत नाही, अजूनही कस्टमरांची रांग